महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर। आता सारिकामध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल। इथे मिळतोय तब्बल 50% पर्यंत महा डिस्काउंट। सेलमध्ये टी शर्ट, जीन्स, टॉप, लेगिंग, चुडीदार, वन पीस, फ्रॉक आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश। तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या, तोही कमी पैशात। ठिकाण बाजारपेठ, प्रतिभा फोटो शेजारी, संगमनेर। संपर्क 9822 35 83 35। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून वांबोरी चालीला 14 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाल्यामुळे उर्वरित सर्व कामं पूर्ण होणार आहेत, असं भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितलंय। मुळा धरणातून वांबोरी पाईप चालीला युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडलं गेलं। यावेळी ते बोलत होते। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून वांबोरी चारी देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। या माध्यमातून आता शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मुळा पाटबंधारे विभागानं यावेळी पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं असून शेतकऱ्यांनी देखील पाटबंधारे विभागाला सहकार्य करणं अपेक्षित आहे। राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून वांबोरी चारीला निधी प्राप्त झाल्यामुळे भविष्यात वांबोरी चारीच्या उर्वरित समस्या सोडवल्या जातील, त्यामुळे वांबोरी चारी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं लाभदायक ठरणार आहे, असंही अक्षय कर्डिले यांनी सांगितलंय। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व नगर, राहुरी, पाथर्डी यातील शेतकरी यांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस की वांबोरी चारी पाणी आज सोडण्याचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय। प्रथमतः आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व आपल्या जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांचे मनापासून आभार की त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आज हे बटन दाबण्याची संधी आमच्या नगर, राहुरी, पाथर्डी सारख्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी व प्रमुख पदाधिकारी व जे शेतकरी ज्या वांबोरी चारी पाण्याचा लाभ घेतात अशा त्या गावामधून आलेले प्रमुख सर्वांना लाभ मिळाला। आज खरं म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी होती की वांबोरी चारीचं पाणी सुटलं पाहिजे आणि गेल्या दोन महिन्यात आपल्याला यावर्षी परमेश्वराच्या कृपेने चांगला पाऊस पडलाय आणि चांगला पाऊस पडल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झालं आणि पाणी ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतरच लगेच शेतकऱ्यांची मागणी आली आदरणीय आमदार कर्डिले साहेबांकडे की वांबोरी चारीचं पाणी सुटलं पाहिजे आणि साहेबांनी लगेचच आदरणीय पालकमंत्री विखे साहेबांना मागणी केली की पाणी आपण आदेश दिले मुळाच्या पदाधिकाऱ्यांना लगेच पाणी सोडण्यात येईल आणि लगेचच पालकमंत्री साहेबांनी देखील आमदार कर्डिले साहेबांची मागणी ऐकताच लगेचच मुळाच्या पदाधिकाऱ्यांना लगेचच आदेश आणि निरोप दिला की आपण लगेचच लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावा आणि आज तो दिवस आला की आताच आम्ही सर्वांनी मिळून बटन दाबून पाण्याची सुरुवात केलेली आहे। तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आता सगळ्या ठिकाणी पाऊस चांगला झालाय, पण काही ठिकाणी पावसाची थोडी कमतरता असल्यामुळं या पाण्याची त्या ठिकाणी गरज अत्यंत जास्त आहे। म्हणून दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपण सुरुवात हेडपासून तर टेल पर्यंत करतो, पण यावर्षी 100% सर्वांचा प्रयत्न हेच आहे की टेल पासून सुरुवात करावा, म्हणजे जिथं शेवटला पाणी पोहोचतं तर तिथं आधी पोहोचलं त्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट होईल। म्हणून तो प्रयत्न 100% यामध्ये आहे आणि निश्चितपणे गेल्या काही वर्षापासून ही बरेच काम दुरुस्तीचं काम वांबोरी चारीमध्ये करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता। तर आतापर्यंत आपल्याला ही देखील माहिती आणि आनंदाची बातमी देतो की आता येणाऱ्या काळामध्ये वांबोरी चारी पुढे चालणार नाही, सगळं व्यवस्थित चलन याच्यासाठी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून 14 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले दुरुस्ती करण्यासाठी। ते देखील काम आता पाण्याबरोबरच ते पण काम चालू होईल आणि निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये आमचा हाच प्रयत्न राहील की जे वंचित शेतकरी आहेत ज्यांना या पाण्याची आवश्यक गरज आहे यांना ते पाणी प्राप्त होईल
आणि नक्कीच भविष्याची वाटचाल ही शेतकऱ्यांची सुखी चलन असं या निमित्तानं मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो। यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, पुरुषोत्तम आठरे, वैभव खलाटे, संतोष शिंदे, नवनाथ आरोळे, भीमराव आव्हाड, बाळासाहेब लोंढे, सोमनाथ हरेळ, अमोल आव्हाड, निलेश आव्हाड, ऋषिकेश आव्हाड, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तांत्रिक विभाग गुळमकर, उपअभियंता व्ही.डी. पाटील, शाखा अभियंता गर्जे, उपअभियंता सातपुते यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर। सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज। नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी। कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध। खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 34 41 74।